आताची मोठी आणि महत्त्वाची बातमी वर्ध्यातून। वर्ध्यात पालकमंत्री भोयर यांच्या ओएसडीच्या नियुक्तीवरून राजकीय वाद। ओएसडी ज्ञानदा फणसे यांची विभागीय चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची काँग्रेसची मागणी। विशेष कार्य अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसचे प्रश्नचिन्ह। वर्धा जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर ज्ञानदा फणसे यांची राज्यमंत्री गृह, शहरे, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण व अन्न व औषध प्रशासन यांच्या कार्यालयाच्या आस्थापनेवर प्रशासकीय कारणास्तव उसनवारी तत्वावर नियुक्ती। पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू न होता त्या विशेष कार्य अधिकारी या पदनामाने पालकमंत्री वर्धा जिल्हा कार्यालयाशी संबंधित प्रशासकीय कार्य पार पडत असल्याचा आरोप। नियुक्ती केलेल्या पदस्थापनेवर रुजू होता दुसऱ्या ठिकाणी कार्यरत असल्याचा आरोप। उसनवारी तत्वावर नियुक्ती शासकीय अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष पदस्थापना आणि कार्य नियोजनातील विसंगतीवर चौकशी करून कायदेशीर स्थिती स्पष्ट करावी व शिस्तभंगाची कारवाई करावी। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर यांची पत्रकार परिषदेत मागणी। एका पक्षाला झुकत माप देत असल्याचा आरोप। काँग्रेसची चौकशीची मागणी। प्रशासनात 1 वर्षापासून चालू आहे, मग इच्छा अधिकारी का डोळे मिटून आहे का सगळे? उद्या जर या कार्यकारी अधिकाऱ्याच्या हाताने कोणती चूक झाली, जशी झिरवळच्या हाताने झाली, तर इच्छे पालकमंत्री म्हणणार का हे माझे कोणीच नाही बा, हे तर तिच्छ होय? कशासाठी ठेवला येईल इथं? आणि हे एवढा मोठा जेव्हा प्रशासकीय घोटाळा दिसून राहिला तर याच्यात कोणाचे हितसंबंध गुंतले आहे? कशासाठी त्याला इथं ठेवत आहे? तसेही ते 4 वर्षाच्या वर झाले आपल्या इथं या जिल्ह्यात, पण त्याला इथंच ठेवासाठी आणि त्या काम करत असताना नुसत्या सरकारी पक्षाच्या वतीनं काम करत आहे। आम्ही काँग्रेस पक्षातर्फे असा आमचा अनुभव आहे तर आमचे जे ग्रामपंचायत सदस्य आहे, जे कार्यकर्ते आहे, त्याच्यासाठी कुठंतरी विरोधाचेच कामं या करत आहे। आणि इथं एक अधिकारी म्हणून कार्यरत असताना एकाच पक्षाला झुकतं माप देऊन एका पक्षाच्या कार्यकर्त्या म्हणून काम त्या करत आहे। त्यांनी आपलं काम व्यवस्थित करावं, आम्ही अशी मागणी केली आहे या सगळ्या बाबीची तक्रार करून की याची डिपार्टमेंटल इन्क्वायरी लावा, चौकशी लावा। दोषी असल्या तर त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावं। त्यानं त्याच्यासोबत जे लोक याच्यात जबाबदार आहे, हे झाकणारे, त्याच्यावरही कारवाई करावं। आला टाइम तर याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा। आमचं काम होतं हे आम्हाला प्रशासनाच्या नजरेस आणून दिलं, आम्ही आज केलेलं आहे। आणि जर याच्यात आम्हाला न्याय मिळाला नाही तर पुढची पायरी आम्ही कोर्टातही जाऊ शकतो या बाबतीत।